हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. हाय गाइस. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही बघितल्याप्रमाणे ओमने मला काय रेकॉर्डिंग करून दिलीच नाही, म्हणजे इंट्रोडक्शन शूट नाही करून दिलं. तर आपण इथे चालू करू. तर खूप घाईमध्ये ठरलेलं की गणपती बसवायचं, म्हणून पहिलं मी आणि पप्पा टेबल वगैरे बघायला गेलो ज्याच्यावर गणपती बसवायचा आहे. ते 2 दिवस आधीच ठरलं होतं. मग आम्ही फर्निचरच्या दुकानात गेलो, पण ते आम्हाला कसं युजफुल नाही वाटलं, कारण ते जागा पण खूप अडवून ठेवेल. म्हणून आम्ही इथे ते लोखंडी स्टँड बघायला आलो. मग ते आम्ही डिसाईड केलं. ते घरी येऊन सगळं बनवून गेले. मग त्याच्यानंतर मी आणि मम्मी दादरला निघालो होतो. सगळं सामान सगळं शॉपिंग करायची होती आणि नेमकी खूप अर्जंटमध्ये ठरल्यामुळे एवढी घाईघाई झाली. मग गर्दी पण खूप प्रचंड होती दादरला. मग दादरला गेल्यावर सध्या तरी आम्ही सगळं डेकोरेशनचं सामान घेतलं. सगळं घेऊन घरी आलो. घरी आल्यावरती फक्त हात पाय धुतले, लगेच डेकोरेशनला लागलो. ओमने हेल्प केली डेकोरेशनला. तर हा जो मागे स्टँड दिसतोय त्याच्याऐवजी आम्ही टेबल आणि ते PVC पाईप असतात ना ते घेणार होतो, पण तो टेबल असताना तर त्याच्यामुळे जागा एक आपली अडून राहिली असती. म्हणून मग त्यापेक्षा आय थॉट की आपण हा लोखंडचा जो सळी लावून असतो तोच बनवू, म्हणजे हा डिसमेंटल करून आपल्याला घरी कुठे पण ठेवता येईल, जागा ते अडवणार नाही. मग डेकोरेशनचं ॲज इफ काय थीम ठरवली नव्हती, कारण मी तुम्हाला बोलली खूप अर्जंटमध्ये 2 दिवस आधी, फक्त 2 दिवस आधी असं ठरलं का गणपती बसवायचा आहे. रात्री 10:30 वाजता आम्ही बुकिंग वगैरे करून आलेलो. म्हणून मग काय असं थीम वगैरे नाही ठेवली यावेळेस. नॉर्मल असं डेकोरेशन, आपले पडदा वगैरे आणला होता. आणि हे करायला मला ओमनी हेल्प केली. ॲक्च्युली याच्यामध्ये ना आपण स्टेपल पण नव्हतं करू शकत, कारण हे लोखंड आहे ना. म्हणून याच्यामध्ये एकतर आम्ही तो बांधला, तो कपडा एकदम बाजूला, आणि तो सुई धाग्याने ओवून वगैरे मग आम्हाला तो नीट लावावा लागला. त्याशिवाय तो स्टेबल नसा राहिला. म्हणत तो ब्राऊन एक सॅलो टेप येते, ती यूज केली होती आम्ही लावायला. तर सगळ्यात पहिली आम्ही घाटकोपरला गेलो होतो हे बघण्यासाठी की हे पडदे वगैरे कपडा वगैरे घाटकोपरला मिळालं तर चांगलंच होईल. पण घाटकोपरला इतकं महाग होतं, खूपच महाग होतं. मग म्हटलं ठीक आहे आपण दादरला जाऊ. तर दादरला मी ओमसोबतच जाणार होते, पण मग मम्मी बोलली की त्याला क्लासला जाऊ दे, आपण दोघी जाऊयात. मग दादरला गेल्यावर आम्ही फक्त डेकोरेशनचं सामानच नाही तर पूजेसाठी जे जे काही सामान लागेल ना ते ऑलमोस्ट, म्हणजे जे कंठी वगैरे असते बाप्पाची ते सगळे आणलं. परत अगरबत्ती असते ती मोठी, ते आणलं. फक्त फ्रेश फुलं गणपतीच्याच दिवशी आणायची होती, म्हणून मग ते आणणार होतो. तर काल आम्ही डेकोरेशन केलं तर आम्हाला सामान पुरलं नाही, म्हणून आम्ही परत दुसऱ्या दिवशी दादरला गेले ओमसोबत. आणि तेव्हा तर फुल मार्केटमध्ये गेलो. इतकी गर्दी होती दादरला, आणि त्यात पाऊस पडत होता, खूप गर्दी. पण एक नंबर फुलं आणि हार वगैरे खूप होते. इथून आम्ही ना गणपतींसाठी एक हे घेतलेला, मुकुट घेतलेला, तो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. तर घरी आलो, ते सगळं सामान आणलं. मग माझं असं होतं की एकदमच असं खाली खाली वाटेल, म्हणून मी म्हटलं की आपण ना असं एक लोटस बनवूयात, म्हणजे गणपती बाप्पांच्या आसनासाठी. तर मी पहिला हा सर्कल जो कापून घेतला ना तो खूपच मोठा झाला. मग मी वरती वगैरे म्हणजे मेजर करत होती, पण ॲट द एंड फूल खूपच मोठं झालेलं, त्याच्यावरती हे पार्ट नव्हता बसत. मग नंतर तो पार्ट कसा तरी ॲडजस्ट केला आम्ही. इथे बघा ओम तोंड कसा करतोय, शाळा आहे, नुसता फोन बघत बसतो, बस बाकी काही नाही करत. इकडे मी हे सगळं बेस बनवून घेतला होता, आणि त्याने मला हे जे पेपर्स आहेत ना ते मी एक कटआउट त्याला ड्रॉ करून दिलेलं, आणि एक मी स्वतःसाठी कट करून घेतलं होतं. तर त्याला सांगितलेलं की ते तू ट्रेस कर आणि सेम तसाच कट करून मला ते दे, म्हणजे पटकन होईल ना कोणीतरी हेल्प केल्यानंतर. मग याने फक्त 2 फुलं मला कापून दिली, फुलं नाही 2 पेटल्स मला कापून दिली. आणि मग नंतर हा बघा कसा येतोय आळशी माणूस. इथे पण त्याला किती वेळ ओरडावं लागलं, ते बघा. हां आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला ते पेटल्स बनवून दिले 2-3. मग त्याला म्हटलं नको, तू खूपच स्लो करतोय, तू जातो तुझा अभ्यास कर, तू क्लासला जा, मी आवरते. या दिवशी ना त्याला ॲक्च्युली शाळेत पण नव्हतं पाठवलं, त्याला बोलली तू थांब डेकोरेशन हेल्प करायला. तर तो थांबल्यामुळे मग आम्ही सकाळी दादरला वगैरे दोघं एकत्रच गेलो होतो ना. खूप पाऊस होता, एवढं भिजून आलो होतो ना आम्ही दादरवरून येताना. आणि मुंग्यांसारखी गर्दी माणसांची, इतकी गर्दी ना बाप रे. म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेचच गणपती येणार होते, म्हणून ऑब्व्हियसली ती गर्दी तर असणारच फुल मार्केटमध्ये.
मग आम्ही तिकडून पण असं मुकुट घेतला बाप्पांसाठी, खूप मस्त असा फुलांचा मुकुट घेतला आणि एक गुलाबांच्या पाकळ्यांचा हार घेतला. परत ते केवड्याचं पान वगैरे घेतलं. फक्त एक केवड्याचं पान त्यांनी आम्हाला 100 रुपयाला दिलं. आणि जास्वंदाची फुलंच मिळत नव्हती. घाटकोपरला तर कुठे मिळतच नव्हती. दादरला पण एक फुल आम्ही किती 15 का 20 रुपयाला एक फुल आम्ही घेतलं दादरला. खूप महाग होती, कारण पाऊस वगैरे झाला म्हणून जास्वंदाची पावसामुळे जरा जास्वंदाची फुलं महाग होती ना. पण तरी आम्ही ती म्हणजे तिथून घेऊन आलो, कारण घाटकोपरला तर ती मिळणारच नव्हती. तसं तर आम्ही हारवाल्या काकांना सांगून ठेवलेलं, फुलांची ऑर्डर वगैरे देऊन ठेवलेली. बट इन केस ते खूपच लेट आले तर बिईंग ऑन अ सेफर साईड आम्ही ते आणून ठेवलं होतं. म्हणजे फुलं, परत हार गणपती बाप्पांचा आम्हाला आवडला तो आम्ही आणला. इथे जरा माझा आवाज तुम्हाला बसलेला वाटेल, कारण खूप कफ आणि सर्दी झालेली आहे. तर फर्स्ट डेला आम्ही जेव्हा दादरला गेलेलो, मी आणि मम्मी, जाताना काही नाही वाटलं, पूर्ण ट्रेन खाली होती. पण मग तिकडून जेव्हा मी सामान घेतलं ना, सामान घेऊन जेव्हा निघालो तर आम्ही ना फास्ट ट्रेनमध्ये आलो. तर आम्ही जनरलमध्येच चढलो. पण नशीब आम्ही जनरलमध्ये चढलो, कारण जेंट्स खरंच खूप सपोर्टिव्ह असतात. लेडीजच्या डब्यामध्ये चढणं ना, बापरे, ते कधीच एक तर हेल्प करणार नाही दुसऱ्यांकडे. आणि एकतर आमच्या हातात एवढं सामान होतं ना. मग आम्ही चढल्यानंतर ना त्यांनी आम्हाला विचारलं तुम्हाला कुठे उतरायचं. म्हटलं आम्हाला घाटकोपरलाच उतरायचं, म्हणून आम्ही इथेच उभं राहतो. तर ते बोलले की तुम्हाला पटकन उतरावं लागणार, घाटकोपरला माणसं ना ट्रेन थांबायच्या आधीच चढून पण घेतात, उतरून पण देत नाही. म्हणून ते 2 काका होते ना समोर, त्यांनी आम्हाला म्हणजे ट्रेन थांबेपर्यंत ते स्वतः उतरले नाही, म्हणजे बाकी कोणाला चढताच येणार नाही. मग त्यांनी आम्हाला सेफली असं खाली उतरून दिलं. म्हणजे असं असतं, सपोर्टिव्ह असतात जेंट्स. लेडीज ना नुसती भांडणं करण्याच्या याच्यामध्येच असतात. आपल्याला शिकवत बसेल, तुम्हाला समजत नाही, एवढ्या पिकारमध्ये आले, तसं तसं हे ते. मग इथे मी फुल बनवत होती, तर ते फुल माझं बनवून झालं. फुल बनवून झाल्यानंतर मी ते वरती ठेवलं. आम्ही ना हे रात्रीच लावून घेतलं होतं, हे जे पडदे वगैरे